लेकिन एक सेकंड, पासवर्ड क्या है? पासवर्ड? हाँ पासवर्ड क्या है? अभी मजा आएगा ना भिड़ो। हमारा परिचय तो जानते हैं आप लोग। गजरा सियाही कस्तूरी रैन लगाए मन मस्त मगन भूल न पाए मन मस्त मगन बस जलवा है हमारा। जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलो सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, तुम्ही प्रिव्ह्यू तर पाहिलाच आहे. तर प्रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे अलर्ट मोशन ॲप डाउनलोड केल्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपेक प्रोजेक्ट या दोन्हीची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क आणि शेकीपेक प्रोजेक्ट अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला इथे फर्स्ट बिट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो फोटो ॲड करायचा आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर फोटो ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढच्या बिट लिहायचा आहे. आल्यानंतर इथे अशा प्रकारे फोटो ठेवायचा आहे. इथपर्यंत तर फोटो ठेवायचा आहे. तर ठेवल्यानंतर इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. लाईटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर स्क्रीनवरती जायचं आहे. तर इथे स्क्रीनवरती जायची गरज नाही आहे, तुम्हाला इथे नॉर्मलवरतीच ठेवायचं आहे. तर याची ऑपोसिटी, तर या इमेजवरती जायचं आहे. इमेजवरती गेल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीमध्ये जायचं आहे. त्यानंतर याची ऑपोसिटी आहे फोटोची, तर ती तुम्हाला 20पर्यंत ठेवायची आहे. तर 20पर्यंत ठेवल्यानंतर तुम्हाला या फोटोच्या राईट साईडला क्लिक करायचं आहे आणि हा फोटो अशा प्रकारे खाली घ्यायचा आहे. तर घेतल्यानंतर तुम्हाला इथे ग्रुप 3, ग्रुप 1, ग्रुप 2 दिसत असेल तर ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ते तुम्हाला वायबी क्रिएशन नाव दिसत असेल शेवटला, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली कलर अँड फिलचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला इमेज ॲड करायची आहे. तर मी एक इमेज ॲड करून घेतो. तर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने तुम्ही अशा प्रकारे फोटो ॲडजस्ट करू शकता. तर अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर अशाच प्रकारे ग्रुप 2ची पण तुम्हाला लेअर फोटो आहे तो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे मूव्ह अँड ट्रान्सफरच्या सहाय्याने फोटो अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता तुम्ही. त्यानंतर अशाच प्रकारे ग्रुप 3चा पण फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या 3 पण ग्रुप फोटो ॲड झालेले आहेत. त्यानंतर इथे पुढे यायचं आहे. तर पुढे आल्यानंतर अशा प्रकारे कट करायचं आहे. तर कट केल्यानंतर तुम्हाला इथे 11.6च्या बिटला आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहे. तर फोटो ॲड केल्यानंतर इथे 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून जिथपर्यंत बिट आहे तिथपर्यंत फोटो ठेवायचा आहे. तर अशाच प्रकारे फोटो ॲड करायचे आहे. तर सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड केले आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे 11.6च्या सेकंद लिहायचं आहे, बिट लिहायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक शॅडो पेन जी दिली आहे ती ॲड करायची आहे आणि ती शेवटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर डॉटवरती क्लिक करायचं आहे. फिर एरियाचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्या बिट लिहायचं आहे. आल्यानंतर
प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही पेन जी दिली आहे, तर ही पेन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटत जाईल. तर ही पेन जे ॲड करायची आहे, ॲड केल्यानंतर तुम्हाला ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल. तर अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून द्यायचे आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. तर मित्रांनो शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पहिलावाला इफेक्ट आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे. थ्री डॉट आपलं ते प्लसचा आयकॉन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे लेअरवरती. त्यानंतर कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर चालू बिटमॅप प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पुन्हा लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पेनवरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने अशा प्रकारे खाली ॲड करून घ्यायचे आहे. तर तुम्ही अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर ही पेन जे पुढे शेवट तुम्हाला 11.6 सेकंद 11.6 फीटपर्यंत ठेवायचे आहे. तर ठेवल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर फोटोचा इफेक्ट आहे त्यावरती फोटोवरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता आपले जेवढे पण फोटो आहेत त्या सर्व फोटोंना हवाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथे फोटोवरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर अशाच प्रकारे आता आपले जेवढे पण आपण फोटो ॲड केले आहेत त्या सर्व फोटोंना हवाला इफेक्ट द्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्या फोटोंना इफेक्ट देतो. तर मित्रांनो आपण सर्व फोटोंना इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर शेवटला पेनला जो इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट पुन्हा ओपन करायचा आहे. तर ओपन केल्यानंतर आता आपली जी PNG आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता इफेक्ट लागलेला आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढे पण रेझोल्युशन पाहिजे तेवढे तुम्ही व्हिडिओचे ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. बस आज के लिए सिर्फ इतना ही. अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.